आणि सर्व महत्त्वाच्या ज्येष्ठ आमदारांसोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा आपण वेदांत कडे जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण बोलत होतो की ज्या प्रकारची ही एक रिअलाइनमेंट दिसते आहे, जरी ती राजकीय भूमिका म्हणून नसली तरी सुद्धा बॉडी लँग्वेज बदलताना दिसते आहे, याच्यातून जो संदेश जातो आहे सर्वसामान्यांपर्यंत तो बदलताना दिसतो आहे। कशा दृष्टीने याकडे पाहायला हवं? वेदांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, थोड्या वेळात पुन्हा एकदा आपण वेदांत यांना फोन करूया। ही जी दृश्य सध्या आपण पाहतो आहोत, भेटीला जाण्यापूर्वीची ही दृश्य आहेत। भेटीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी चाललेले असताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झालेली ही काही दृश्य आहेत। या क्षणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि नागपूरमध्ये ही भेट सध्या होते आहे। ही भेट होईल असं काही दिवसांपूर्वी कदाचित कोणालाच वाटलं नसेल आणि केवळ अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटतील याची कदाचित कोणी कल्पना केली नसेल। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्राची जी प्रथा आहे एकमेकांचं अभिनंदन करणं आणि विरोधक वैचारिक विरोध ठेवणं आणि बाकी सौहार्दाचे संबंध ठेवणं, त्या दृष्टीने पावलं पडताना दिसतायत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्माण झालेली कटुता, विशेषतः प्रचारामध्ये या नेत्यांच्या वक्तव्यामुळे जी कटुता निर्माण झालेली होती ती कमी करण्याचा प्रयत्न या भेटीमधून होताना दिसतो आहे। आणि विधानसभा निवडणुकांनंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली होती गेल्या आठवड्यामध्ये, ज्यामध्ये त्यांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा समोर आणलेला होता आणि त्याचप्रमाणे दादर स्टेशनवरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा देखील त्यांनी उचलून धरलेला होता। त्यामुळे कित्येक वर्षांनंतर केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेली उद्धव ठाकरेंची ही पहिली पत्रकार परिषद होती। आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, कसं पाहता आपण या भेटीकडे? असं वाटतं की म्हणजे याच्यात फार भुवया उंचावण्याचं वगैरे काही कारण नाहीये। लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे एक व्यक्ती नाही, तर देवेंद्र फडणवीस हे एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना भेटायला सन्मान्य पक्षप्रमुख गेले आहेत। सध्या महाराष्ट्रातले जे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः मराठवाडा जो अशांत आहे, बीडचं प्रकरण असेल, परभणीची जाळपोळ हिंसाचार असेल, त्यातल्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी आहे, 2 मृत्यू झालेत त्याची चौकशी करायची आहे, असे अनेक मुद्दे आहेत। या मुद्द्यांवर राज्य संस्थेच्या प्रमुखाशी बोलणे गरजेचे। त्यामुळे राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून जर ती मांडणी जर सन्मान्य पक्षप्रमुख करत असतील तर काही हरकत नाही त्याला। ठीक आहे, भुवया उंचावण्याचं कारण नाही असं आपण म्हणताय सुषमाजी, मात्र यापूर्वी एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते तेव्हा काही अशी भेट झालेली नव्हती। एकनाथ शिंदे यापूर्वी मुख्यमंत्री होते, ते सुद्धा राज्य संस्थेचेच प्रमुख होते, मात्र त्यांचीही अशी काही प्रत्यक्ष भेटून अभिनंदन वगैरे काही करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे आता ही भेट आहे, तर या भेटीमागे काय नेमकं बदललंय? हे जेस्चर बदलण्यामागचं नेमकं कारण काय दिसतंय? नाही नाही नाही, असं काहीही नाही। मला खरंच या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे काय बोलायचं समजत नाही। एक लक्षात घ्या, मागच्या वेळेला आपणच लोक होतात बातम्या करणारे, देवेंद्रजी आणि उद्धव साहेब हे दोघे पण लोक लिफ्टमधनं एकत्र गेले, चंद्रकांत दादांना चॉकलेट दिलं, या बातम्या आपणच करणारे होतात। त्यामुळे तेव्हा ते भेटले नाही किंवा तेव्हा बोलले नाही, त्यांनी चर्चा केली नाही, अशा बातम्या तेव्हाही झाल्या, आत्ताही होत आहेत। राहिला प्रश्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते भेटले नाहीत असं जर तुम्ही म्हणणार असाल तर त्या 2 गोष्टी आहेत। एक तर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने पक्षप्रमुखांचा विश्वासघात केलाय ते पक्षप्रमुखच काय ते कोणालाच आवडणार नाही। पण त्यातही महत्वाचं, एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री राहिले असले तरी खरे सूत्रधार हे देवेंद्रजीच होते। अगदी शिंदे गटाच्या कोणत्या माणसाने कुठून निवडणूक लढवावी की नाही लढवावी, उमेदवारी कोणाला द्यायची नाही द्यायची, हे सुद्धा सगळं देवेंद्रजीच ठरवत होते। त्यामुळे एकनाथ शिंदेंना भेटण्याचा काही कारणच नाही। पण हा जो स्पॅन आहे सुषमाजी, एकतर तू राहशील किंवा मी राहशील आणि कट्टू आजची भेट, या स्पॅनकडे कसं बघता आपण? ही जी झेप आहे, हा जो बदल अचानक दिसतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, पुण्यामध्ये गणेश कला क्रीडाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती तेव्हाच की एकतर तू राहशील किंवा मी राहील या वाक्यावर माध्यमे
मी आणि देवेंद्र फडणवीस असं चित्र उभं करतात. मात्र माझ्या संदर्भात मी हे वाक्य कधीही देवेंद्रजींच्या संदर्भात वापरलेलं नाही. त्याला जी किनार आहे ती केंद्रातल्या नेत्यांची किनार आहे. त्यामुळे केंद्रातल्या नेत्यांच्या संदर्भाने त्यांनी ते बोललेलं आहे. हा एक भाग आहे. दुसरं असं की ते नुसते भेटायला गेले म्हणजे आता पॅचअपच होणार आहे. आता ते हातात हात घालूनच बाहेर येणार आहेत किंवा झालं मग आता ते शिंदेचा आणि काय दादांचा हातच सोडणार सुषमाजी, आहे. आम्ही असं काही म्हणलेलं नाहीये, हे तुम्हीच सांगताय. नाही. पण या सगळ्यांनी मला असं वाटतंय की तुमच्या माझ्यापेक्षा खरी अस्वस्थता जर कोणाची होणार असेल किंवा व्हायला हवी तर ती शिंदे गटातल्या लोकांची व्हायला हवी. कारण सगळ्यात मोठी जी नाराजांची संख्या आहे किंवा नाराजांची सुरुवात आहे त्याच्यातले पहिले नाराज जर कोणी असतील तर ते एकनाथ शिंदे आहेत. ठीक. या भेटीकडे एक जेस्चर म्हणून पाहायला हवं असं तुम्ही म्हणताय. भोवया उंचावण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. सुषमाजी, धन्यवाद. एबीपी माझाशी आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. आणि यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. पाहत रहा एबीपी माझा.